पाकातले चिरोटे बनवण्यासाठी 1 वाटी मैद्याला पाव वाटी तूप घ्यायचे आहे आणि लागेल तसं पाणी घेऊन थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। त्यानंतर पोळी लाटून घ्यायची आहे। मीडियम अशी पोळी लाटायची आहे आणि त्यावर साटा लावायचा आहे। आता साटा म्हणजे काय तर कॉर्नफ्लॉवर आणि तूप किंवा मैदा आणि तूप यांचं मिश्रण। आम्ही इथे कॉर्नफ्लॉवर आणि तूप यांचं मिश्रण लावलेलं आहे। त्यानंतर साटा लावलेल्या पोळीचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि हा रोल 4 ते 5 तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर थोडंसं अलगद असं लाटणं फिरवून आपल्याला ते तुकडे लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून असे वेगवेगळे लेयर्स त्याच्यावर येतील। लाटून झाल्यानंतर एका बाजूला आपण एकतारी पाक तयार करायला घेतला आहे। पाक तयार करण्यासाठी 1 वाटी साखरेत लागेल तसं पाणी घ्यायचं आहे। त्यात केशर, वेलची पूड तुम्ही घालू शकतात आणि एकतारी पाक तयार होईपर्यंत आपण छान गावरानी अशा तुपात चिरोटे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर तळलेले खमंग चिरोटे आपण ताकामध्ये घालणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं पाकात ते मुरू देणार आहोत, जेणेकरून पाक आतपर्यंत जाईल। अशा प्रकारे वेगवेगळे लेयर्स असलेले कुरकुरीत, खमंग, क्रिस्पी आणि सुंदर असे चिरोटे तुम्ही सर्व करू शकतात। खूप सुंदर टेस्ट लागते, नक्की ट्राय करा। थँक यू।